सारंगवाडी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार आरोप। 16.61 कोटींचा प्रकल्प झाला 281 कोटींचा। कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील सारंगवाडी संग्राहक तलावात करोडोंचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप कोल्हापूरचे अभियंता अरुण हत्ती यांनी बुलढाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे। सदर प्रकल्पासाठी 2009 मध्ये 16.61 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली होती। मात्र कालांतराने याला वाढीव प्रशासकीय मान्यता मिळत गेली आणि 2024 मध्ये या प्रकल्पाची किंमत 280 कोटीवरती करण्यात आली। प्रकल्पाचे काम मात्र 60% झाल्याचा आरोप करण्यात येतोय। 3 वर्षांपूर्वी लगतच्या पुच्छ कालवा संकल्पन व नदी खोलीकरण कामासाठी 2.38 कोटी रुपयांचे बिल काढण्यात आले। हे काम झालेलेच नाही असा मोठा दावाही त्यांनी केला आहे। हत्ती यांनी वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि जलसंधारण विभागातील तत्कालीन तसेच सध्याचे अधिकारी यांना सारंगवाडी घोटाळ्याचे सूत्रधार मानले आहे। त्यामुळे कंत्राटदारावर आणि दोषी अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात सारंगवाडी संग्राहक तलाव म्हणून जो प्रोजेक्ट चालू आहे तो महाराष्ट्राच्या जलसंधारण खात्याचा आजतागायतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे। अमाऊंट वाईज त्याचा जो ठेकेदार आहे तो 29 कामं घेऊन ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जलसंधारणचा ठेकेदार म्हणून ओळखला जातो। या प्रकल्पाची सुरुवात 2009 साली वर्क ऑर्डर दिली त्यावेळेला 16.61 कोटीचा प्रोजेक्ट होता। 2014 साली काम सुरू करायच्या आधीच ह्या कामाची किंमत 68 कोटी झाली। 2022 साली ह्या कामाची किंमत 197 कोटी करण्यात आली आणि 2024 साली 280 कोटीची ह्याची कॉस्ट करण्यात आलेली आहे। ह्या प्रकल्पामध्ये जो ठेकेदार काम करतोय याच्यावरती ऑलरेडी 3 गुन्हे त्यानं खोटी कागदपत्र देऊन कामं घेतल्याबद्दल झालेले आहेत। ह्या प्रकल्पाचं काम घेताना सुद्धा त्यानं स्वतःच्या नावाचे 10 डंपर आहेत म्हणून सांगून जे कामं घेतलेले आहेत त्या 10 डंपरपैकी PMTची बस, ST महामंडळाची बस आणि काही खाजगी गाड्या अशा असलेल्या आहे। त्या लोकायुक्तांच्याकडे त्याबद्दल तक्रार केली असता या खात्याची जॉईंट सेक्रेटरी, चीफ इंजिनियर आणि कार्यकारी अभियंता यांनी ह्या ठेकेदारांना आम्हाला खोटी कागदपत्र दिलेत असं कबूल केलेलं आहे त्यांच्या हिअरिंगच्या वेळेला। आणि लोकायुक्त साहेबांनी या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून ह्याच्यावरती फौजदारी केस दाखल करा अशी या खात्याला निर्देश देऊन सुद्धा या खात्याचे अधिकारी सुनील कुशिरे यांनी त्यांना 2021 साली त्याचं रजिस्ट्रेशन रिन्यू करून दिलं। यानंतर हे प्रकल्पाची किंमत वाढवत जाणे हे त्यांचा खेळ होऊन बसलेला आहे। एवढ्या त्यांच्यावरती 3 FIR, अँटी करप्शनचं ओपन इन्क्वायरीची परमिशन 2020 साली मिळालेली आहे। ही ठेकेदार आणि जलसंधारणचे 22 अधिकारी यांच्या विरोधात ओपन इन्क्वायरी करायची परमिशन मिळालेली आहे। एवढे सगळे कारनामे असून सुद्धा जलविद्युत प्रकल्पासारखे चांगले प्रकल्प, मोठे प्रकल्प 6700 कोटीचा ह्याच कंपनीला दिला जातोय ही आपल्या राज्याची शोकांतिका आहे।